नवऱ्याची रिटायरमेंट होते आणि बायको म्हणते, अहो कुठंतरी फिरायला जाऊया. तर नवरा म्हणतो, अगं आत्ताच आपल्या मुलगीचं लग्न झालं, एका जबाबदारीतनं आपण रिकामे झालोत. आता आपला हा मुलगा ITI करतोय, शेवटच्या वर्षाला आहे, त्याला काही कमी पडायला नको. जर आपण आपल्या खर्चासाठी पैसे जर म्हणजे खर्च केले, आपण फिरायला गेलो, तर त्याच्या शिक्षणासाठी कमी पडतील. 1 वर्ष राहिले त्याचं, तो म्हणजे शिकून मोठ्या पगाराची नोकरी करेल आणि त्यानंतर आपण निवांत फिरूया. त्यानंतर आपल्याकडे वेळ पण असणार आहे आणि तो एकदा नोकरीला लागला की पैसा पण असणार आहे. असं म्हणून प्रत्येक वेळी नवरा आपल्या बायकोला समजवत असतो की पुढच्या वेळी आपण फिरायला जाऊया. तर तर मध्यमवर्गीय कुटुंबात असंच होत असतं. प्रत्येक वेळी मन मारून कुटुंबाच्या गरजा दोघं पण भागवतात. आपल्या मुलांच्या गरजा दोघं पण भागवतात. त्यांना फिरायची हौस करायची म्हणजे खूप इच्छा असते, पण ते करू नाही शकत बरं का. असं करत मुलग्याला नोकरी लागते. नोकरी लागल्यानंतर लग्न पण करतात, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात. ज्यावेळी सून घरात येते आणि नवीन लग्न झालेलं असतं, मग हा मुलगा आईवडिलांना येतो आणि म्हणतो, बाबा आम्ही चाललोय. मग बाबा म्हणले कुठं? तर फिरायला. आता ह्या वयात आम्ही फिरणार नाही तर कधी फिरणार? बघा हा, लग्न झाल्यानंतर मुलांना लगेच बायकोला फिरवायचं, हौसमौज करायची, हे आजची जनरेशन आहे. जे 50च्या आसपास आहेत त्यांना चांगलाच अनुभव असेल. ते आधी जबाबदारीतनं फिरायला गेले नाहीत. ज्यावेळी त्यांचं नवीन नवीन लग्न झालं त्यावेळी हे विचार नव्हते. त्यावेळी हा विचार होता की कुटुंबाची जबाबदारी आहे. जर भाऊ बहीण कुणा लग्नाचे असतील तर त्यांची लग्न आहेत आणि आईवडिलांची जबाबदारी आहे. हे सगळं जबाबदारी त्यांनी पार पाडली बरं का. त्यानंतर मुलांची पण जबाबदारी पार पाडली. आता ते आहेत 50च्या आसपास. तर म्हणजे 50-60च्या आसपास आहेत. रिटायरमेंट पण झालेली असते. मग हे प्रत्येक वेळी असं म्हणत म्हणत म्हातार झालेत की ह्या जबाबदारीतनं रिकामं झालं की आपण आपलं आयुष्य जगू, आपल्यासाठी जगू. पण त्यांचं टाईम आलंच नाही. जर रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांची मुलं आता सगळं एन्जॉय करायला म्हणजे मागतात की तुम्ही जा फिरायला, तुम्ही आमच्यामुळं गेला नाही. आजची पिढी असं म्हणत नाही. गैरसमजात राहू नका, कारण त्यांना फक्त स्वतःपुरतं बघायचं आहे. तुम्ही तुमची जबाबदाऱ्या पार पडल्या. आई वडिलांना जर तीर्थयात्रेला जायचं असेल, देवदर्शनाला जायचं असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही केलात, पैसे कमवलात, त्यांना दिलात. त्यांना म्हणजे आईवडिलांचा आनंद तो आपला आनंद असं तुम्ही समजला. तुमची मुलं समजणार नाहीत. बरोबर आहे ना. तुमची मुलं असं समजत नाहीत की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी सगळे त्याग केलेत, ते फिरायला नाहीत गेले. तर असं बायकोला म्हणणार नाहीत की बायको आत्ता आपण फिरायला जायला नको, माझ्या आईवडिलांना पाठवूया. शक्यच नाही. कारण आजकाल बायका पण जर त्यांना सगळं पाहिजे तसं लाईफ नाही मिळालं, धडाधड घटस्फोट व्हायला लागलेत. हे आजचं जनरेशन आहे, कलियुग आहे म्हणून म्हणतात. तर ही जी पिढी आहे ना, त्या पिढीनं आपलं मन मारून जगणं शिकलंय. प्रत्येक वेळी त्यांना मन मारायची सवय लागले आणि आता पण मुलांच्या राज्यात पण त्यांच्या बाबतीत हेच होते. नाहीतर मुलं कुठं तर बाहेर परदेशात वगैरे शिकायला असतात. ही दोघं म्हातारी म्हातारी आपलं करतात, खातात, राहतात. कुठं जायचं म्हटलं तर
परिस्थिती आडवी येते. कारण सगळा पैसा खर्च झालेला असतो मुलांच्या शिक्षणासाठी, आयुष्यासाठी. आता मुलांना काय असतंय, पुढच्या संधी पाहिजे असतात, त्याच्यावरती खर्च करायला ते ह्यांच्याच खर्चावरती ते पुढं जातात. तर जे 50-60च्या वयाचे आहेत ना, त्यांची अवस्था तुम्ही सांगा कमेंटमध्ये, खरं आहे की खोटं आहे. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका ही परिस्थिती सध्याची जी चालू आहे. आता काय काय लोकांना वाटतंय मी व्हिडिओ म्हणजे माझ्या अनुभवावरनं बनवते. अजून मी 50-60ची झाले नाही. हां, 40 म्हणाल तर ठीक आहे, की माझा मुलगा आता आहे 20 वर्षाचा आणि मी आहे 40 वर्षाची. कारण 21व्या वर्षी मला मुलगा झाला, 41 चालू आहे मला. मग माझ्या जनरेशनच्या बायकांना पण चांगलंच माहिती आहे, आपण सगळं मुलांसाठी जगलो, स्वतःसाठी जगायचं राहून गेले. मी पण मान्य करते की हो बाबा, आपल्या जनरेशनमध्ये हेच होतं. आम्ही सासूला असं घाबरत होतो जणू काही ती हिटलर आहे. आजच्या बायका, आजच्या मुली घाबरत नाहीत. हे म्हणजे परिस्थिती आपण सगळं अनुभवलंय. पूर बघितले, कोरोना बघितला, सगळं बघितलं आपल्या पिढीनं. म्हणजे आता काय, आता आयुष्याच्या त्या टप्प्यावर आपण आहोत की जिथं 40च्या असून मन मानायला तयार नसते की आपण आता म्हातारे होत चाललोय. सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं जगून घ्या. आत्तापासून आत्ता अजून काही बिघडलेलं नाही असं समजा. जर तुमचं 50-60 वय असेल तरी सुद्धा रोज व्यायाम करा. स्वतःसाठी छोट्या छोट्या गोष्टीत आहे की नाही आनंद शोधा. आपल्याला आता काय एवढे पैसे मिळतील, आपली मुलं कमवतील आणि आपल्याला कुठं बाहेर टूरला पाठवतील किंवा तीर्थयात्रेला पाठवतील, असं होणार नाही. काय काय मुलं खूप चांगले आहेत, पण काय काय मुलं स्वतःच बघतात. ते म्हणतात की आता तुम्हाला ह्या वयात कशाला हवं, झालं की तुमचं वय, आता कशाला पाहिजे, तुम्ही बसा की एका जागी. आता सर्रास सांगतात पोरं, आमचं म्हातारं ना नुसतं किटकिट करत असतं या, आता कशाला पाहिजे काय माहिती त्याला, इकडं तिकडं फिरायचं, बसायला येत नाही का एका जागी, चिखला पाण्याचं कुठं पडलं बिडलं, डोक्याला ताप झाला. त्यावेळी वाटतंय काय मुलं, ह्याच्यावरती संस्कार आपले झालेत. संस्काराचा पण प्रश्न येत नाही, कारण ही मुलं बऱ्याच गोष्टी मोबाईलमधनं शिकलेत. सराउंडिंग त्यांचं जसं आहे त्याच्यामधनं शिकलेत. त्यामुळं त्यांच्यावरती कुठले जरी संस्कार झाले तरी ते करायचं तेच करणार. आईवडिलांना अजिबात ते मानत नाहीत. आणि काय काय मुलं आहेत बरं का अशी, काय काय मुलं खूप चांगली आहेत. काय काय मुलांना आपल्या आईवडिलांची कष्टाची जाणीव आहे. ती मुलं आयुष्यात खूप जास्त सक्सेस होतात आणि आईवडिलांना देवाच्या ठिकाणी मानतात. मानलं पण पाहिजे. मुलांनो, ह्याच आईवडिलांनी प्रत्येक छोट्या छोट्या आनंदाचा त्याग केलेला आहे तुमच्यासाठी. तुम्हाला नको म्हणजे हवं नको ते बघण्यासाठी ह्यांच्या गरजा त्यांनी बाजूला सारलेल्या असतात. ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी आपण फिरून घेता येईल, जाता येईल, करता येईल आपली हौसमौज, असं त्यांना वाटत असतं. आणि तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही फक्त स्वतःचं बघता. तर मला सगळ्यांना एक कळकळीची विनंती करायची आहे, मुलांनो, आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत आई वडिलांना जपा. लग्न करताना बायकोशी तसं बोलून घ्या. बाकीच्या गोष्टी नाही बोलला तरी चालेल, पण
आईवडिलांच्या बाबतीत जे काय आहे ते आधीच सगळं क्लिअर करून घ्या. नंतर तुमची बायको जर म्हणाली की त्यांना माझ्याबरोबर म्हणजे एकट्याला सोडा आणि आपण राहूया, तर खूप अवघड होतं. बायकोला जवळ करायचं का आईवडिलांना? तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्कीच सांगा.